बॅकफुटला थांबून का खूप सुंदर पद्धतीने ऑफ साइडला या ठिकाणी चेंडू हितेश मात्रे डाला मिळणार प्रताप सरनाईक फाउंडेशन कडून. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत कव्हर करेपर्यंत दोघे पुढे सरकलेत मात्र कॉल होता. कॉलला दाद नाही दिला त्या ठिकाणी आणि धावबाद. या वेळेला बॅकफुटला थांबले अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू. हो या ठिकाणी आधीच प्रेशर होतं मध्ये आपण बघतोय आधीच त्यांचे 2 विकेट्स पडले होते. यावेळेला ओव्हर पिच करून ओव्हर पिच चेंडूला ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला थांबले ऑन साइडला पुल. हो हेलिकॉप्टर बॉलला उडवले कावकर सीमारेषा पार कडक. आणखीन एक मी नाही थांबणार. जितकी ताकद आहे तितकी ताकद पणाला लावणार अमय आगाशेचा आणखी विरारोड. क्रॉस बॅटर खेळले क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅप होता ट्रॅप मध्ये फलंदाज अमय आगाशे फसलेला आहे आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. फुलटॉस बॉल हवेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येते बॉल खाली. 2 सामन्यामध्ये जे फक्त मी पाहिलंय त्याचा अनुभव मला घ्यायचा आहे. परफेक्ट बॉलिंग नितेच्या खात्यात विकेट. फलंदाज बाद कन्नड स्ट्रायकर सेंडला ग्लाइड केले बॉलला गॅप शोधला. वसीमने धमाकेदार सुरुवात त्याच्या डावाची केली. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार रोल असणारी गोलंदाजी पण आणखी एक विकेट मिळण्याची शक्यता आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत. दोघं पोचतायत बोलतायत तरी सुद्धा फायदा नाही झाला. लॉंग ऑफला देखील एक्सपिरियन्स तितका चांगला पण आता वसीमला परतावा लागेल कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉल जज करतोय सोपा झेल आणि वसीमला आता परतावा लागणार आहे. धक्क्यावर बॉल अविनाशसाठी. हो फुल लेंथ होता ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. वेदांत पाटील पोहोचलेत आणि झेल टिपलेला आहे. वेदांतचा सुद्धा समोर खेळलाय मिडॉन आतमध्ये आणि टपवलंय मिडॉनला. बॉल चाललाय आता टपली मारून मिडॉनच्या डोक्यावरून ऑन साइडला. जयसचा आता हा चांगला फटका आहे आणि टायमिंग जयसचं समोर मारला. यावेळी खडे खडे बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पीएस मिळाली आज. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॅट फिरवली आहे. चांगला फटका टायमिंग चांगला आहे. बॉल गॅप मध्ये जाईल वाईडीच लॉंग ऑन सीमा पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धनुष्यातून निघालेले लढा द्यायचा असतो पण डोकं वर काढण्याची संधी. टीम राहुल पाटील 11 मागे खेळलाय. मनगटाचा वापर बॉल करतोय सफर कसेडला. हो फोर्स परफेक्ट कनेक्शन मिडल ऑफ द बॅट. त्यानंतर ओहो याही वेळी हाय हँडसम टाटा बाय बाय या बॉलला केलंय. अतिशय सहजतेने लक्षाचा पाठलाग. मीरा भाईंदर ठाणे या ग्रुप मधील सगळे लीग मॅचेस समाप्त होत आहेत आणि 10 विकेट्सने मोठ्या फरकाने हा सामना जिंकत आई धारावी माऊली रेप्युटेशनने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करते आहे आणि हा मोठा विजय आहे. कॉन्फिडन्स मिळेल या विजयाने आई धारावी माऊली या टीमला. बॅटिंगचा विचार केला तर जयश 14 बॉल 39 4 षटकार 3 चौकार. जश 8 बॉल 12 2 चौकार. अन्य बॅटरला बॅटिंगच आली नाही. हीच पार्टनरशिप राहिली आहे आणि नाबाद या जोडीने मॅच जिंकवलाय. गोलंदाजीमध्ये अमय 1 षटक 18 महागडी सुरुवात. सत्यम 1 षटक 12 सीताराम 1 षटक 11 आमिर 3 बॉल 13. कुठल्याही गोलंदाजाच्या खात्यात विकेट नाहीये. एक्स्ट्राकडे लक्ष दिलं तर 4 धावा एक्स्ट्रा आहेत ज्यामध्ये 1 बाईज 2 वाईट 1 नो बॉल. पहिल्या डावात अमय आगासे 7 बॉल चांगली फलंदाजी केली 19 धावा. नंतर 16 धावा फलंदाज आमिर यांच्या बॅटमधून. वसीम 6 रियाज 4 यश 1 षटक. खूप चांगली गोलंदाजी राहिली. 1 धाव देत 2 विकेट. त्यानंतर जयश 21 धावा देत 2 विकेट. नितेश 7 धावा देत 1 विकेट आणि अर्जुन 24 धावा देत 1 विकेट. जयश आणि जशने हा सामना जिंकवलाय आणि दुसऱ्या डावात राहुल पाटील 11 संघाचे गोलंदाज विकेटलेस आहेत. 10 विकेट्सने हा मोठा फरकाने सामना जिंकलेला आहे. मीरा भाईंदर ठाणे या ग्रुपमधील सर्व लीग मॅचेस या ठिकाणी संपन्न होत आहेत.
8 संघ जे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केले ते उद्याच्या दिवसात इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, परंतु यानंतर जे